चला तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज पण ऑफिसला निघालाय. आज पण मोसम तसाच सेम मस्ताना आहे. आणि आज पण सेम तेच ऑफिसचं शेड्यूल. मॉर्निंगला उठा, आता ऑफिसला निघालोय, तो ऑफिसला पोचणार, सेम तेच काम चालू करायचं, परत तेच लंच वगैरे 1 वाजता. तसं सेम शेड्यूल चाललंय. पण मित्रांनो आता ऑफिसची एवढी सवय झाली आहे ना की जर ऑफिसला नाही गेलो, 2 दिवस सुट्टी आली आणि ऑफिसला जर नाही गेलो, समजा पहिला दिवस झाला आणि सेकंड डेला पण सुट्टी सेम, तर असं वाटतं काहीतरी विसरतोय. म्हणजे एवढी कामाची सवय पडली, फक्त काम काम काम. असं नाही की कामामध्ये एकदम परफेक्ट आहे म्हणून, पण तो एक आपला डेली शेड्यूल होऊन जातो ना की 5 दिवस वीकमधून काम करायचं आणि 5 दिवस पण सेमच काम करायचं. तर तो एक शेड्यूल म्हणून होऊन जातो. जसं मॉर्निंगला नेहमी पहिले व्हायचं लहानपणी, सकाळी उठायचं, स्कूलमध्ये जायचं, संडेला सुट्टी. तसं आता ऑफिसची स्थिती होऊन बसली आहे. सकाळी उठायचं, सेम तेच, आंघोळ वगैरे करून ऑफिससाठी निघायचं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर लॅपटॉप ओपन करायचं. पण लिटरली काय होतं, सुट्टीच्या दिवशी पण मग सेम तेच व्हायला लागतं, सेम तसंच. पण ऑफिसला गेल्यानंतर एकदम असं रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स म्हणजे 2 दिवसानंतर गेलं किंवा डेली जरी गेलं, तुम्हाला घरी म्हणा, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये म्हणा, काही कितीही टेन्शन जरी असलं ना तरी ऑफिसमध्ये गेले, एक वेळ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला भेटले की तुमच्या ऑफिसचे कलिग्स असतात, त्यांना भेटल्यानंतर ऑफिसचे कलिग्स म्हणजे एवढे डेंजर ना की तुम्ही कितीही दुःखात असला, टेन्स असला, तरी पण तुम्ही ते सर्व दुःख विसरून जाल. असले ऑफिसचे कलिग्स असतात.